नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल ॲग्री गँगमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सटेन्शन 111 या कोर्सचे मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन्स बघणार आहोत. तर त्या अगोदर एक्सटेन्शन 111 या सब्जेक्टबद्दल तुम्हाला काही माहिती देऊन देतो विद्यार्थी मित्रांनो. तर आता हा जो कोर्स आहे 2+0चा कोर्स आहे, म्हणजेच याचा तुमचा जो सेमिस्टर एंडचा पेपर असेल तो 50 मार्क्सचा असेल आणि 50 मार्क्स जे असेल ते तुमचे कॉलेजमध्ये प्रीमिड पोस्टमिड याचे 50 मार्क्स असतील. तर विद्यार्थी मित्रांनो, आता हा कोर्स जो आहे एक्सटेन्शनचा हा ओल्ड सिलेबसमध्ये जसा होता तसाच हा कोर्स आता तुम्हाला आहे, म्हणजे सेम टू सेम सिलेबस आणि त्याच नोट्स जरी तुम्ही प्रेफर केल्या ओल्ड सिलेबसच्या तरी चालेल, कारण सेम टू सेम तोच कोर्स आणि तेच टॉपिक्स तुम्हाला आता या सिलेबसलासुद्धा आहे न्यू सिलेबसमध्ये. आणि विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपा असा हा कोर्स आहे. यात तुम्हाला CGPA स्कोअर करण्यासाठी खूप जास्त चान्सेस आहे. मोस्टली यात डेफिनेशन्सच विचारल्या जातात ऑब्जेक्टिव्हलासुद्धा आणि सेक्शन A-B मध्ये सुद्धा. तर या कोर्सचे मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन्स बघण्या अगोदर याचा पेपर पॅटर्न कसा असेल ते मी तुम्हाला सांगून देतो. तर आता तुम्ही स्क्रीनवर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, हा तुमचा जो पेपर पॅटर्नचा जो GR होता त्यात जो इमेज आहे 2+0 किंवा 3+0च्या कोर्सेससाठी, तर ती इमेज आहे. त्यात तुम्हाला आता बघू शकता तुम्ही सेक्शन Aमध्ये 7 क्वेश्चन असतील, त्या 7पैकी कोणतेही 5 सोडवायचे आणि प्रत्येक क्वेश्चनला 6 मार्क्स असेल. आणि आता या 7 क्वेश्चन्समध्ये AB पॅटर्नला क्वेश्चन असतील आणि काही AB पॅटर्नमध्ये सुद्धा त्यात अजून सब क्वेश्चन असू शकतात, जसं की तुम्ही 7व्या क्वेश्चनच्या एक्झाम्पलमध्ये बघत आहात असं सुद्धा तुम्हाला येऊ शकतं. मग त्यानंतर सेक्शन B असेल. सेक्शन Bमध्ये तुम्हाला जे असतील 6 क्वेश्चन्स असतील आणि त्या 6पैकी कोणतेही 5 सोडवायचे आणि सेक्शन Bचे जे क्वेश्चन असतील ते 2 मार्क्सला 1 क्वेश्चन असेल. त्यानंतर सेक्शन Cमध्ये जो 14वा क्वेश्चन आहे त्यात 5 ऑब्जेक्टिव्ह असतील, प्रत्येक ऑब्जेक्टिव्हला 1 मार्क. पण जो 15वा क्वेश्चन आहे त्यात तुम्हाला 10 ऑब्जेक्टिव्ह असतील, प्रत्येक ऑब्जेक्टिव्हला अर्धा मार्क्स. असा तुमचा पेपरचा पॅटर्न असेल एक्सटेन्शन 111 या कोर्ससाठी. फर्स्ट क्वेश्चन आहे डिफाईन पर्सनॅलिटी, एनलिस्ट टाईप्स ऑफ पर्सनॅलिटी अँड एक्सप्लेन फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग पर्सनॅलिटी. तर विद्यार्थी मित्रांनो, आता हा क्वेश्चन जो आहे मोस्टली या टॉपिकवर 9 वेळेस क्वेश्चन आलेला आहे प्रिवियस इयरच्या पेपर्समध्ये. आणि यात तुम्हाला जो पर्सनॅलिटीचे एनलिस्ट मी इथे दाखवलेले ते तुम्हाला एक्सप्लेनलासुद्धा विचारले जाऊ शकता. त्यानंतर आहे डिफाईन सोशल ग्रुप, एनलिस्ट डिफरंट टाईप्स ऑफ सोशल ग्रुप्स, गिव्ह डिफरन्स बिटवीन प्रायमरी अँड सेकंडरी ग्रुप. तर यात मोस्टली प्रायमरी सेकंडरी ग्रुपबद्दलच विचारलं जातं, पण अदर जे ग्रुप्स आहेत ते सुद्धा तुम्ही डिटेलमध्ये करून ठेवा, कारण या सोशल ग्रुप्सचा क्वेश्चन मोस्टली ऑब्जेक्टिव्हला त्याचे एक्झाम्पल्स विचारले जातात. तर या टॉपिकवरनं सुद्धा 8 वेळेस क्वेश्चन आलेले आहेत. मग आहे डिफाईन रूरल सोशॉलॉजी, गिव्ह इंटर रिलेशन बिटवीन ॲग्रिकल्चरल एक्सटेन्शन अँड रूरल सोशॉलॉजी. त्यानंतर आहे डिफाईन लीडर, एनलिस्ट टाईप्स ऑफ लीडर्स अँड एक्सप्लेन रोल ऑफ लीडर इन ॲग्रिकल्चरल एक्सटेन्शन. तर विद्यार्थी मित्रांनो, आता जे इथे लीडर्स आहेत त्यातले लीडर्सचे सुद्धा तुम्ही टाईप्स जे आहेत ते एक्झाम्पल्ससहित नीट वाचून घ्या, कारण यातनंसुद्धा ऑब्जेक्टिव्हला क्वेश्चन येतो. मग आहे व्हॉट इज कल्चर, स्टेट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कल्चर अँड गिव्ह रोल ऑफ कल्चर इन ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन. मग 6वा जो क्वेश्चन आहे डिफाईन एज्युकेशनल सायकोलॉजी अँड एक्सप्लेन स्कोप अँड इम्पॉर्टन्स ऑफ एज्युकेशनल सायकोलॉजी इन एक्सटेन्शन वर्क. क्वेश्चन नंबर 7मध्ये जो A आहे त्यात आहे डिस्क्राईब व्हेरियस एलिमेंट्स ऑफ लर्निंग सिच्युएशन अलॉंग विथ इट्स कॅरेक्टरिस्टिक. मग Bमध्ये आहे डिफरन्स बिटवीन अर्बन अँड रुरल सोशॉलॉजी. 8 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्यात आहे गिव्ह फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर सोशल चेंज. आणि त्यानंतर Bमध्ये आहे गिव्ह कॅरेक्टरिस्टिक डिफरन्सेस बिटवीन क्लास अँड कास्ट सिस्टीम. 9 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्यात आहे Aमध्ये डिफाईन इंटेलिजन्स, स्टेट टाईप्स ऑफ इंटेलिजन्स. हा जो आहे 2 मार्क्ससाठी आपण घेतलेला आहे. आणि त्यानंतर B फॉर्ममध्ये जो घेतला आहे तो एक्सप्लेन इन डिटेल फॅक्टर्स अफेक्टिंग इंटेलिजन्स. आता हा याच टॉपिकचा क्वेश्चन आहे आणि हे दोन्ही क्वेश्चन्स याच टॉपिकमधनं 9 वेळेस प्रिवियस इयरच्या पेपर्समध्ये आलेले आहेत. मग 10वा जो क्वेश्चन आहे त्यात आहे Aमध्ये एनलिस्ट मेजर सोशल इन्स्टिट्यूशन्स इन रूरल सोसायटी अँड एक्सप्लेन अबाउट फॅमिली ॲज ॲन इन्स्टिट्यूशन. हा 4 मार्क्ससाठी आपण घेतलेला आहे. त्यानंतर आहे इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इंडियन रूरल सोसायटी. हा 2 मार्क्ससाठी घेतलेला आहे. आता सेक्शन Bचे क्वेश्चन्स बघू विद्यार्थी मित्रांनो. त्यात पहिला आहे एक्सप्लेन इन ब्रीफ प्रिन्सिपल्स ऑफ लर्निंग, इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इंडियन रूरल सोशॉलॉजी. मग आहे गिव्ह शॉर्ट नोट ऑन फंक्शन्स ऑफ सोशल स्ट्रॅटिफिकेशन. 4था क्वेश्चन आहे एक्सप्लेन इन ब्रीफ डायमेन्शन्स ऑफ सोशल चेंज. 5वा जो क्वेश्चन आहे गिव्ह डिफरंट टाईप्स ऑफ ऑर्गनायझेशन. 6वा क्वेश्चन आहे इम्पॉर्टन्स ऑफ रूरल सोशॉलॉजी इन ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन. 7वा आहे टाईप्स ऑफ सोशल व्हॅल्यूज, शॉर्ट नोट ऑन मीन्स ऑफ सोशल कंट्रोल. आता हे आपण सेक्शन Bचे क्वेश्चन्स बघितले विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आहे इम्पॉर्टंट काही डेफिनेशन्स, त्यात आपण बघून घेऊ. सोशॉलॉजी, लर्निंग, मोटिवेशन, कास्ट, टीचिंग, सोशल स्ट्रॅटिफिकेशन, सोशल इन्स्टिट्यूशन, लर्निंग सिच्युएशन, सोशल ऑर्गनायझेशन, सोशल व्हॅल्यूज, सोशल चेंज, बिहेवियर, फोकवेज, एक्सटेन्शन एज्युकेशन अँड रिलिजन.